हॅलो, हॅलो. नमस्कार, नमस्कार. मराठी मूड रिएक्टच्या नमस्कार. 9व्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता बोला. वेलकम. नमस्कार. वेलकम. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार नमस्कार. सर. ओके. कसा आहे तुमचा सगळ्यांचा मूड? एकदम मस्त. एकदम मस्त. मस्त, मस्त. बघता, बघता आपला 10वा एपिसोड आला आहे मराठी मूड रिएक्टचा आणि 10व्या एपिसोड बरोबर आपला सिनेमा पण आहे ये रे रे पैसा. तर आपण पण एक्सपेक्ट करूया की तसे थोडे थोडे व्ह्यूज वाढतील आणि पैसे आपल्याकडे सुद्धा येतील. के बाद 30 जन हिस्सा कर लेंगे और ये शहर छोड़ के ये चाल छोड़ के निकल जाएंगे. येस. तर टाइम वेस्ट न करता आपण पहिला पटकन ट्रेलर बघून घेऊया आणि मग आपण करूया रिॲक्ट. येस यस. येस येस. चलो. मुंबई स्वप्नांची नगरी. सगळी स्वप्न पूर्ण होतील जर जवळ असेल पैसा. 5 करोड 5 करोड 5 करोड. बस इथेच गडबड झाली. हाय, मी आदित्य. ओळखलं? चैन खुल की मान खुल की चैन. बरोबर आहे ना. माझ्या नावावर अजून 100 करोडचा सिनेमा नाही लागलाय ना, पण आता लागेल. आता आई बाबा आले ना स्वप्नात की त्यांनाच सांगणार आहे, तुम्हीच पाठवा एखादा राजकुमार जो मलाच हुंडा देईल 5 करोड रुपयांचा. मी सनी जगदळे. गावी काम करायचं नव्हतं म्हणून मुंबईला आलो. माझ्या ईशाचं फक्त 30 किलो वजन कमी कर. महिन्याला तुला मी 1 करोड रुपये देईन. मी गण आहे ना फोनला लावली. बरं इकडनं गोळी सुटली तर कुठून बाहेर येईल. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जर हे काम व्यवस्थित नाही झालं तर काम जाईल, पैसे जातील आणि बिजॉय आनंदच्या रेप्युटेशन जाईल. काय भारी नेम आहे अण्णा तुमचा. पोट्या दे नाही तर बिस्किट दे. गोळ्या दे नाहीतर बिस्किट दे असं म्हणा ना अण्णा. बिस्किट डब्यात ठेवायचे असतात, पुस्तकं कपाटात ठेवायची असतात. अण्णा तुमची शपथ. मुचकम गुजबम्स. हा तेच. राणेबाई 5 करोडची कॅश पकडली आहेत. कॅश म्हणजे तुमचं परमिशन नक्की. नाही, तुझे पैसे उडवले तिजोरी सकट. टेनिया बोल, कुठची फोडू, उजवीकडची का डावीकडची. तर सर्वात आधी आपण सुरू करायच्या आधी रेशम, तू गेली होतीस बोला सर. ते पैशाच्या ट्रेलर लॉन्च साठी. हो. तर आम्हाला जरा सांगशील काय झालं, ट्रेलर लॉन्च कसा होता? मग आपण ट्रेलरवर येऊ आणि तिकडे लोकांना कसा वाटला, मग आपण आपल्या पॅनलची तर बोलूच. छान झाला ट्रेलर लॉन्चचा सोहळा. राज ठाकरे आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होते ट्रेलर लॉन्चच्या वेळी. त्यांनाही ट्रेलर खूप आवडला आणि राज ठाकरेंचं असं म्हणणं होतं की म्हणजे मराठीत तिसऱ्यांदा तेरे रे पैसा 3 घेऊन येतात तुम्ही, ही खूप मोठी गोष्ट आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी. तर सगळ्यांनाच आवडला ट्रेलर तिथे. रोहित शेट्टी मराठीत बोलले का? नाही, मराठीत नाही बोलले ते, हिंदीमध्ये राज बोलले. ठाकरे आणि ते एकत्र स्टेजवर असताना. ओके ओके ओके. हो. समझ रहे हो समझ रहे हो आप? समझ रहे हो ना. सर रेशम, तुझ्याकडनं सुरू करूया. कसा वाटला ट्रेलर? मला ठीक वाटला. एवढं काही मला मूव्ही पाहिलाच आवडेल असं काही वाटलं नाही. कारण की मला तेच तेच रिपीट जोक होत आहेत मराठी चित्रपटसृष्टीतच असं वाटतंय मला. म्हणजे आणि ते पण म्हणजे हसून आहेत. ते जोक जरी क्रॅक करतात तरी हसून येते मला. अच्छा, सॉरी, प्रश्न. ये रे रे पैसा 1 आणि 2 कोणी कोणी बघितलाय? अच्छा, असं. मी ट्रेलर फक्त बघितलं होतं पण हे नाही बघितलं पिक्चर. गोवर्धन, खोपडी तोड साले. सिनेमा पूर्ण 1 आणि 2 बघितला? नाही मी नाही बघितलं. ओके मी फक्त ट्रेलरच बघितलं नाही. पहिलं. ओके. सारंग, तू बघितलायस?
हो. ओके. सो आपण रेशम नंतर मग थेट सारंगकडे यायच्या आधी गोवर्धन आणि प्रदीपची भूमिका घेऊया, मग आम्ही तुझ्याकडे येतोच. हा, गोवर्धन कसा वाटला? चालेल. सर मला ट्रेलर खूप आवडला. म्हणजे काय एन्जॉय केला मी ट्रेलर. आणि त्यामध्ये बघताना असं वाटत अरे फुल एन्जॉय धमाल आहे यार. आता इथं म्हणजे मी ओके, ठीक आहे. तर तू बघणार तर नाहीयेस थिएटर मध्ये, पण ओके. गजब बेइज्जती है. प्रदीप. हा प्रदीप. सिनेमाचा ट्रेलर अत्यंत रद्दड होता. अत्यंत रद्दड. म्हणजे माझं एवढं मत आहे की रद्दीला, आपल्या घरातली जी रद्दी असते त्या रद्दीला सुद्धा किंमत असते, पण हा सिनेमा त्या सुद्धा लायकीचा नाहीये. लेकिन एक सेकंड, अजिबात नाही. त्यांनी मेहनत केली आहे तर मेहनत कशावरती करायची याला चोर पण मेहनत करतात. ट्रेनमध्ये गाढव पण करतो. किंवा दरोडे करताना तिथं पण लोक मेहनत करतात, तिथं पण डोकं असतं. म्हणून ते काम चांगलं करतात असं याचा अर्थ नाही होत ना. धर्म प्रोडक्शनचा हे सिनेमे चित्रपट म्हणजे मला एक धर्मा प्रोडक्शन असो नाही तर इतर कुठलं संजय जाधवांचं प्रोडक्शन असो. धर्मा प्रोडक्शननी भयंकर 100 सिनेमे दिलेत गेल्या काही वर्षात. हा, म्हणजे ह्या सिनेमाकडे बघून कळतं की हा धर्मा प्रोडक्शनचा आहे. असं वाटतं की धर्मा प्रोडक्शननी या सिनेमामध्ये जे कोलॅबोरेशन केलंय का की मराठी सिने इंडस्ट्रीची वाट लावायची म्हणून असं काही ठरवलंय का त्यांनी? नाही, ते एकटं धर्मा प्रोडक्शन केलंय, ते कलेक्टिव्ह एफर्ट आहे मराठी इंडस्ट्रीला खाली पाडणं आपल्याच रायटर्सचा. आणि मराठी ऍक्टर्स, याच्यामध्ये जे मराठी ऍक्टर्स आहेत ते वेल नोन आहेत. सगळ्यांना म्हणजे सगळे आपण ओळखतो त्या कलाकारांना. पण त्यांना काही कामं नाहीयेत का? म्हणजे काहीच कामं नाहीत म्हणून ते आपलं असं काहीतरी पोटाचं पाण्याचं काहीतरी साधन, आपण मध्यमवर्गीय लोक नोकरी करतो की आपलं 2 वेळचं रोजीरोटी आपली भागली जावी. तशा टाईपचं ह्यांना काही एवढे प्रॉब्लेम्स आहेत का इकॉनॉमिकली की ते अशा प्रकारचे सिनेमे करतायत? क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आणि ह्याच्यामुळे काय होतं माहिती का, मराठी कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप बदलत चालला, इतर लँग्वेजच्या लोकांचा, की मराठी सिनेमे म्हणजे फारच म्हणजे रद्दी असतात, रद्दड असतात. ते ट्रेलर सुद्धा बघण्याच्या लायकीचे नसतात. आता हा ट्रेलर रिॲक्ट करायचा, हा ट्रेलर बघितलाय मी. अदरवाईज मी बघितला सुद्धा नसता. आणि मी विशेष म्हणजे हा ट्रेलर जेव्हा बघत होतो त्यावेळेला राज ठाकरे आणि त्या लोकांच्या प्रतिक्रियांचं जे काही रिॲक्शन होती त्यांची कालची परवाची, जे काही त्यांचा हे केला होता, त्यांनी असं म्हटलंय की बाबा 1 आणि 2 आलेत, म्हणजे याच्या आधी आलेत, म्हणजे हा तिसरा म्हणजे सिक्वल येतो, तिसरा सीझन येतोय सिनेमाचा. म्हणजे 2ला रिस्पॉन्स चांगला मिळाला म्हणून तिसरा येतोय. रिस्पॉन्स कसा काय मिळाला म्हणजे आश्चर्यकारक आहे सगळं हे. म्हणजे अमेय खोपकरांचा आहे म्हणून ते त्याचं कौतुक करत होते का अजून काय माहित नाही. तुम्हाला आवडलेला सिनेमा कोणता एवढ्यात मराठी? एवढ्यात आवडलेला सिनेमा नाहीच आहे कुठलाच. एवढ्यात देवमाणूस एक होता आणि त्यानंतर जारण एक होता. तो जारण मी बघितला आणि बघितला म्हणजे थिएटरला जाऊन बघितला? थिएटरला नाही जाऊन बघितला मी माझ्या मोबाईलमध्ये बघितला. आणि मला तो जसा आपण ट्रेलर रिॲक्ट पण केला होता आणि त्या ट्रेलर रिॲक्ट मध्ये आपण खूप असं काहीतरी वाटलं होतं वेगळं काही असेल, पण तो सुद्धा खूप काही असं जसा एक्सपेक्ट केला होता तेवढा तो खास नव्हता, पण ठीकठाक होता. अगदीच म्हणजे टाइमपास नव्हता. म्हणजे त्यांनी काहीतरी केलं होतं, कलाकारही चांगले होते, स्टोरी पण चांगली होती, पण त्यातल्या काही गोष्टी खटकल्या मला. पण तो आजचा विषय नाही आपला, तो आपण नंतर कधीतरी बोलूया. तुला स्टोरी आवडली जारणची, तुला परफॉर्मन्स आवडले जारणचे, मग काय अजून हवंय तुला एका सिनेमाकडून? नाही, आता हा आपला आजचा विषय नाही, तर मी त्याच्यावरती सविस्तर बोलणार होतो. बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो त्याच्यावर. अच्छा, जस्ट FYI, ह्या विषयावर एक डिटेल व्हिडिओ आम्ही मराठी मूडवर केलाय मराठी सिनेमाबद्दल, तो तुम्ही नक्की बघा. त्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच. त्याच्यात प्रदीपनी मनापासून सांगितलं आणि तो व्हिडिओ साधारण 1 वर्ष जुना आहे. तर जर काही नवीन त्याच्यात पॉइंट्स असतील तर नक्कीच आपण त्याच्यावर बोलू. कमिंग बॅक टू ये रे रे पैसा, सारंग तू दोन्ही पार्ट बघितलेत आधीचे, तर सिक्वल मध्ये जनरली काय होतं, जोक्स रिपीट होतात कारण त्याची नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असते. बरोबर. तर जसा हा पण सिनेमा आहे, काय तुझ्या पर्स्पेक्टिव्ह ॲज अ सिक्वल, का तू पहिले 2 बघितलेस तर
आम्ही अज्युम करतो की तुला पहिला आवडला म्हणून तू दुसरा बघितला हा आणि तुला दुसरा पण आवडला असावा म्हणून नाही जे तिसरा काय आहे तर काय हा म्हणजे तू बिलकुल नाही. मला तर तेव्हाच हे होतं की हे जे काय आहे ते शेवटचं असेल. हे लोक धाडस करणार नाहीत तिसरा पार्ट करण्याचा. पण जे काय त्या लोकांनी धाडस दाखवून तिसरा पार्ट आणण्याचा प्रयत्न केलाय आणि ते ट्रेलर मधनं तरी मला धन्यवाद वाटतोय सिनेमा. तोचपणा, तेच जोक, तीच काय म्हणतात गोंधळ, ते परत तेच पैसे, तेच गोंधळ असलेला. आपण तुम्ही गोवर्धन चांगले तुम्ही खरं आहे बोललात, ना, विसरू तुम्ही नका. काहीच चांगले गोवर्धन बोललात तुम्ही. आहे, बरोबर आहे त्यांनी बोललेलं सारं. अरे आपण काय बिग बॉसच्या घरात थोडीच म्हणजे कॅरेक्टर पकडून नाही. बोलायचं आहे मनात मी बोलू का? मी बोलू का? येस 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 हा, येस मी काही प्रदीपच्या काही मतांशी मी सहमत आहे. म्हणजे तोचपणा, तेच जोक, तेच कमरेखालचे विनोद आणि ते परफॉर्मन्स मध्ये पण तोचपणा. म्हणजे तेच पैशाला घेऊन पैशाच्या मागे आता लागोपाठ सगळेच पैशांच्याच मागे धावणारे सिनेमा ऑल येतात इज वेल, या गेल्या जून एकच. जुलैमध्ये. ऑल इज वेल, लूटकेस आणि हा हे तिन्ही सेम प्लॉट आहेत. लुटकेस नाही तो गाडी काय नंबर तो काय गाडी होतं ते? नंबर 1760. गाडी नंबर 1760. 1760. हा. हा आणि ऑल इज ये रे ये रे पैसा तिन्ही 3 सेम ये रे आहे, रे पैसा. तिन्हीची सेम Same. स्टोरी आहे. आणि पैसा तिन्ही मिळत डब्यात नाही ना, गेलेत म्हणून किंवा तर पैसा जाणार. दिसतोय. म्हणजे पैसाच मिळत नाही मराठी इंडस्ट्रीला. मराठी माणूस हा बेसिकली त्या लॉटरीच्या तिकिटाची वाट बघतोय. कारण सगळे पिक्चर तेच आहेत की एक ती बॅग मिळू दे फक्त. हो. प्रत्येकाला ती मोठे मोठे पैशाची स्वप्न बॅग हवी बघतात, आहे. मोठे 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 स्वप्न बघूनच अजून त्या गोष्टीवर चाललेत हे सगळे. हे फॅक्ट आहे की मराठी सिनेमाची रायटिंग ऍब्सल्युटली डाऊन द ड्रेन. म्हणजे या सिनेमाचे लेखक आणि डायलॉग रायटर सुजय जाधव आणि अरविंद जगताप हे कोणाला सांगितलं तर विश्वासच बसणार नाही. म्हणजे एवढे अरविंद नाही, जगतापांचं मला पण लिखाण माहिती सगळ्यांना नव्हतं. माहितीच आहे. आणि ते डायलॉग लिहितायत ह्याचे आणि म्हणजे नाही म्हणजे कोण बोलणार ना रे हे अरविंद जगतापांनी लिहिलंय शक्यच नाही. कसं आहे जे डिरेक्टर आणि प्रोड्युसरची डिमांड असेल तसा आउटपुट देतो रायटर. सी एंड ऑफ द डे तू किती चांगला लिही, माझी तुझ्याकडून जर चांगली अपेक्षाच नाहीये तर का अच्छा चला ठीक आहे आपण एक्सेप्ट करूया की हेच आहे, हाच आहे तो तिसरा हे काय सिक्वल. काहीतरी चांगलं सिक्वल काहीतरी चांगलं कोणाला तरी प्रदीप पासून सुरू कर. काहीतरी तुला चांगलं दिसलं का ट्रेलर मध्ये प्रदीप? काहीच नाही. ओके. असं वाटतं हा सिनेमा असले सिनेमे यायलाच नकोत. चांगलं काहीच नाही वाटलं. एकही भाग मला चांगला नाही वाटला सिनेमातला, म्हणजे ट्रेलर मधला. सॉरी. ओके. लोक परत म्हणतील की आपण सिनेमावरती रिॲक्ट करतोय. सारंग? मला सिनेमा फक्त कलरफुल वाटला बस तेवढे. ट्रेलर कलरफुल वाटला, कारण बाकी काही नव्हतं त्यात. सिनेमॅटोग्राफर वन ऑफ द बेस्ट सिनेमॅटोग्राफर इन द इंडस्ट्री मी डिरेक्ट केलाय तर ते एक दिसतं व्हिज्युअल एक्झॅक्टली दिसून येतात. व्हिज्युअल्स हा करेक्ट हो. गोवर्धन बाकी त्यात स्तुती करण्यासारखं काही नव्हतं. गोवर्धन कसं काय चांगलं वाटलं तुला? तर आवडलाच आहे तर तुला बरंच काही चांगलं वाटलं असेल. बाकी काय बोलतो त्याच्यावर जाऊ ऐकायचंय. नको. मला फक्त एवढंच आता सांगायचंय की बाबा ते म्हणजे बघितले की बाबा हसू येते बस झालं. आपलं 2 तास 3 तास काय असेल टेन्शन मुक्त व्हायला आपण फक्त जाऊन बघायचं. एवढंच माझ्यासाठी चांगलं आहे. सगळं शांत झाले. काय झालंय? नाही म्हणजे ठीक आहे. आणि तुम्ही बोलत राहा. खरंच तुमचा एक एक शब्द अमूल्य आहे आणि तो ऐकायचा आहे. खरंच बोलत राहा. माझ्या हो संपले, शब्द संपले. तुम्ही बोलत राहणं आणि आम्ही सगळ्यांनी ऐकत राहणं हा जो आनंद आहे ना, तो जे समाधान आहे ते खरंच तुम्हाला कुठंच नाही. जर का ट्रेलर आवडलं तर तुम्ही भरभरून कौतुक केलं पाहिजे. म्हणजे शब्द अपुरे पडलेच नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. अच्छा खूप झालं. तर माझं टर्न संपलंय. आपण रेशमला विचारून परत गोवर्धनला येऊया. हा रेशम. हो. मला चांगलं कलाकार बरेच कलाकार आहेत. हास्य जत्रेमध्येही विशाखा सुभेदार पण आहेत त्यात, वनिता खरात पण आहेत. पुन्हा मीरा जगन्नाथ आहे. हो आय थिंक मला असं ते बोला. म्हणजे
सेकंड पार्ट मध्ये वेगळे कलाकार होते. अनिकेत विश्वासराव पण होते. तर इथे चेंज केलं वाटतं कलाकार. सो बरेच कलाकार आहेत, ते एक चांगली बाजू वाटते चित्रपटाची. बाकी काही नाही. वनिता खरातला इतकी चांगली ऍक्टर आहे, पण फक्त तिचं वजन जास्त आहे. म्हणजे 30 बॉडी किलो पण शेमिंगच होतं. तिच्यासाठी कॉमेडी आहे. जर हे सतत करतायत आणि हे लोक एक्सेप्ट करतायत, तर मग आपल्या समाजासाठी मोठे प्रश्न आहेत. कारण तिला म्हणजे ती खरंच आपण नाटक पण मराठी बोलणी तिचं कुठलं कव्हर केलंय? ठरता 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 ठरे ठरता ना, ठरता इतकं ठरता ठरे. छान काम केलंय, पण तेच बॉडी शेमिंग म्हणजे आपण त्या चौकटीच्या बाहेरच जात नाहीये. विच इज प्रिटी सॅड. बरोबर आहे. प्रिटी सॅड. एनिवेज त्याच्यात तुम्ही जर नोटीस केलं, जसं तू आता बोललीस, बिजॉय आनंद नावाचा एक ऍक्टर आहे. तुम्ही नोटीस केलं का? तो हो. हिंदीचा एक त्या हिरो होता. ट्रकच्या सीन मध्ये. आणि त्यांनी हो. स्वतःचं नाव घेतलंय की बिजॉय हो. आनंद की गॅरंटी का काहीतरी असं काहीतरी आहे. आणि तो मराठीत बोललाय का डबिंग केलंय माहित नाही, पण ती एक थोडं एलिमेंट ऑफ सरप्राईज होती माझ्यासाठी. मला माहितीये तुम्ही कोणी, तर अशी कुठली गोष्ट तुम्ही काही वेगळी गोष्ट ट्रेलर मध्ये नोटीस केली का रेशम? नाही, वेगळं असं काही नोटीस नाही केलंय. मला तोचपणा वाटला, जे मी सुरुवातीलाच म्हणाली. गोवर्धन त्यात डायलॉग वेगवेगळे डायलॉग जरा घेतलेले आहेत. जसे जसे कुठली फोडू, इकडची फोडू का तिकडची फोडू, डावीतली फोडू. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. असू शकतो. नाही, असू शकतो. आपण त्यांना झी मराठीवरच्या सिरियल्स पण खूप आवडतात, त्यामुळे ते आवडू शकतात. मी बोलणारच होतो की त्याला लीला नाव ना तिचं, लैला का लीला काय तीच नाही, काय काय वेगळंच नाव आहे. कमलीचा ट्रेलर कमली आवडला आहे. एनिवेज पण प्रदीप मी बोलतो. हा बोलतोस. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हे जे आता सिनेमे आता निघतायत ना, ह्याला प्रेक्षक वर्ग आहे बरं का. आणि आपल्यामध्येच एक एवढे मोठे आपले आहेत पाहुणे गोवर्धनजी, तर ते स्वतः असे सिनेमे खूप आवडीने बघतात. त्यांना सिनेमे आवडतात आणि आपण थिएटरमध्ये बघायला आवडतात. त्याच्यामुळे मराठी सिनेमा असा का निघतोय, तर त्याचं उत्तर हेच आहे की आहे प्रेक्षक वर्ग आहे त्याला. पण हा प्रेक्षक आणि कमळीसारखे जाऊन बघणारा नाहीये कमळीसारख्या तिकीट मालिका सुद्धा काढून. आहेत. हा तिकीट काढून थिएटर नाहीये प्रेक्षक वर्ग. हा एक फरक आहे. हे टीव्हीवर वाट बघणार यायची. टीव्हीवर तरी अरे हा सिनेमा तसाही चालला नाही तरी गणपती दिवाळीपर्यंत झी टॉकीज वरती दिसणार तो, त्यामुळे काय टेन्शन त्याच्या नाही. आधीच दिसेल, पण मराठीमध्ये कुठला गणपती नसल्यामुळे आता आपल्याला दिसेल कुठे 15 दिवसात. हो येईल. 15 एवढं नाही दिसणार हो. 15 दिवसात नाही दिसणार. हो, त्याच्यानंतर आला तर लोकांच्या लक्षातच नाही राहणार असा सिनेमा पण. ओके, म्युझिक बद्दल काही बोलायचंय कोणाला? का सारंग राहिलाय? मला वाटतं सारंग राहिलाय ना. काय वेगळं वाटलं, काय आवडलं? नाही, काहीच नाही वेगळं. तोचपणा, काहीच वेगळं नाही. फक्त काय मोजकी कास्टिंग वेगळी दिसली. मागच्या ह्याच्यात जयवंत वाडकर नव्हते, परत मीरा जगन्नाथ नव्हती, तर ते ह्या सिक्वेल मध्ये फक्त ऍड झालेत तेवढेच. म्युझिक वगैरे बद्दल अजून काही कोणाला काही रिॲक्ट? म्युझिक, थीम म्युझिक असेल किंवा त्याचं म्युझिक, मला वाटतं तिन्ही भागात सेमच म्युझिक आहे, काहीच फरक नाही. एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हाऊसफुल सारखे सिनेमे हिंदीमध्ये लोक बघतात, ज्याला माइंडलेस कॉमेडी म्हणतात ना, की डोकं घरी, म्हणजे नॉट फिजिकली पण डोकं घरी ठेवा आणि येऊन बघा. तर त्या हिशोबाने हा कॉमेडी वाटतो का, जर तसा त्या लेन्सने बघितला तर? मला तरी त्याच दर्जाचा वाटतो हा, की लोक बाजूला ठेवून सिनेमा बघायला या, एंटरटेन व्हा, घरी जा. पण एंटरटेन व्हायला पाहिजे ना. एंटरटेन तसे जोक्स वाटलेच नाही की तुम्ही हसू येईल. तेच तर म्हणतोय. तुम्ही जर का डोकॅलिटीनी जर का सिनेमा बघितला तर तुम्हाला तो वाह्यातच वाटणार. तुम्ही मेंदू बाजूला ठेवा, या, खो हसा आणि घरी जा, एवढं सोपं आहे. हा, म्हणजे जसं गोवर्धन बोलला, उजवी की डावी तुला हसायला आलं.
म्हणजे तेच आहे ना, बिलो द बेल्ट कॉमेडी आहे ती. पटकन आपण मराठी मूड मीटरवर येऊया मग, जर आपल्याकडे अजून काही नसेल तर. रेडी? रेडी? हो, रेडी. चलो 3, 2, 1 शो. एकदा बघूया. काहीतरी कमी आहे, झोप येतेय, काहीतरी कमी आहे, बेसिकली काहीतरी कमी आहे डेफिनेटली. आणि येस, आपलं थोडं ह्युमर माहित नाही. पिक्चर कदाचित चालेल, कदाचित नाही चालणार. काय जसं गोवर्धनना आवडलाय तसं असतील महाराष्ट्रात अशी जनता ज्यांना हा सिनेमा बघायला आवडेल, ही कॉमेडी बघायला आवडेल. तुम्हाला प्रेक्षकांना, मराठी मूळच्या प्रेक्षकांना हा ट्रेलर कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघणार की नाही? का तुम्ही पण वाट बघताय की कधी OTTवर येतो आणि आम्ही बघू? तर हेही आम्हाला कमेंट करून सांगा. मराठी मूड रिएक्टचा हा 10वा एपिसोड आहे. आमचा पहिला सीझन साधारण संपत आलाय. दुसरा सीझन लवकरच येईल आणि तो ह्याच्याहून थोडा बेटर असेल. आम्ही पण प्रयत्न करतोय काहीतरी चांगलं करायचा. सो तुम्हाला सीझन 2 मध्ये भेटू. बिफोर वी लिव्ह कोणाला अजून काही ऍड करायचंय? प्रदीप? चारंग? रेशम? काहीच नाही सर. काही नाही सर. ओके. सो या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.